संकेत तुझ्याकडे येतो की तुझा ऑटो सेक्टरमध्ये बराच अभ्यास आहे आणि काही महिन्यापूर्वी म्हणजे हे वॉर सिच्युएशन जेव्हा नव्हती तेव्हा हा सेक्टरकडे त्याचे डायनॅमिक्स बरेच हॉट होते, कारण तो सायक्लिटी पण चांगला पोस्ट होतात, ई व्ही पेनिट्रेशन पण वाढत होतं, परत डिस्क्रिशनरी जो एक्सपेन्स करण्याचा हे होता आपला त्यालाही बरेच म्हणजे गव्हर्नमेंटकडून ज्या पुश मिळतात टॅक्स रिडक्शन वगैरे, म्हणजे हातातला खेळता पैसा वाढला होता, तर त्याचे प्रॉस्पेक्ट्स खूप चांगले होते. पण आता थोडे डायनॅमिक चेंज झालेले आहेत. क्रूड ऑइल प्राइसेसमुळे पेट्रोलच्या किमती थोड्या आता वाढल्या आहेत, पुढे अजून वाढण्याची पण शक्यता आहे. तर त्या सेक्टरवर काय परिणाम होताना दिसतो आता? तर ऑटो सेक्टरमध्ये ई व्ही पेनिट्रेशन जसं तुम्ही बोललात ते आता सध्या तरी स्लो म्हणजे हाय सिंगल डिजिटमध्येच आहे, बट ते डबल डिजिट होण्याची हाय 1-2 वर्षामध्ये होईल. त्याच्यासाठी गव्हर्नमेंटला पुश देणं खूप मोठं इम्पॉर्टंट आहे. गव्हर्नमेंटकडून पुश आलं तरी ई व्ही पेनिट्रेशन वाढेल. आणि मेन म्हणजे की कन्झम्शन जे आपण ॲज अ रिटेल आहे, आपण जे यूज करतो, त्यांच्यासाठी फ्यूल प्राइसेस इन्क्रीज होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. तर म्हणून ह्या एक ट्रेंडमुळे ते एक शिफ्ट होऊ शकतं. टू व्हीलरमध्ये पण तुम्ही बघू शकता, थ्री व्हीलरमध्ये पण बघू शकतात की एक पेनिट्रेशनचं शिफ्ट, थोडं पेनिट्रेशनचं पर्सेंटेज वाढत चाललेलं आहे टू व्हीलर थ्री व्हीलरमध्ये. या पुढच्या 1 वर्षामध्ये तुम्ही बघू शकाल की प्रीमियमायझेशन एक खूप मोठं थीम चालू आहे टू व्हीलरमध्ये पण, की जे 100 CC घेतात आहे ते 125 CC जात आहे, 125 ते 250 CC जातात आहे. तर ते एक प्रीमियमायझेशन ट्रेंड पण तुम्ही बघू शकतात. इवन फोर व्हीलरमध्ये पण बघू शकतात. तर ई व्हीचं जे पेनिट्रेशन आहे ते ओव्हरऑल वाढेल फ्यूल प्राइजेसला घेऊन, आणि सगळे आपले कन्झम्शन स्टोरीजला विचार करून एक कन्झ्युमर सेंटिमेंट असं बिल्टअप होईल की फ्यूल प्राइजेसमुळे मग ई व्ही पेनिट्रेशन टुवर्ड्स लोक थोडं पुश करायचा प्रयत्न करतील. बट हां, गव्हर्नमेंटला पण इन्फ्रास्ट्रक्चर पुश करायची जरूरत आहे. आणि मेन म्हणजे चार्जिंग स्टेशन्स पाहिजे. इन्फ्रास्ट्रक्चर जोपर्यंत बिल्ड नाही होणार, चार्जिंग स्टेशन बिल्ड नाही होणार, तोपर्यंत ते पेनिट्रेशन पुश होऊ शकत नाही. हे पुढच्या 1-2 वर्षामध्ये गव्हर्नमेंटकडून ते व्हायची आहे, म्हणजे करू शकतात. पण सेक्टरला कसं वाटतं की डिमांड ग्रोथ आपल्याला कुठल्या क्वार्टरमध्ये जास्त दिसेल? डिमांड ग्रोथ तुम्ही, माझं तरी असं म्हणणं आहे की टू व्हीलर आणि फोर व्हीलरमध्ये तुम्हाला एक डिमांड दिसू शकते. बट लास्ट इयरला तुम्ही कम्पेअर नाही करू शकत, बिकॉज तेव्हा GST कट पण एक गोष्ट होती जी फेस्टिवल सीझनमध्ये आली, जे प्राईम क्वार्टर असतो ऑटो सेक्टरसाठी. तर तुम्ही बघू शकाल ग्रोथ होईल, सिंगल डिजिटमध्ये एक तुम्हाला ग्रोथ दिसेल. बट हे पण लक्षात ठेवलं पाहिजे की ते GST कटमुळे एक डिमांड जे आलेली ते या वर्षी नाही येणार. तर एक त्या गोष्टीला पण आपण एक गोष्ट विचार केली पाहिजे. बट प्रीमियमायझेशन इज ओव्हरऑल ट्रेंड, ते फॉलो होणारच, यावेळी पण होईल.